राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली। या बैठकीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले। बैठकीदरम्यान नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तातडीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला। तसेच शेती, घरे, सार्वजनिक मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान लवकरात लवकर नोंदवून मदत प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश देण्यात आले। याशिवाय हवामान विभागाच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित विभागांनी अधिक सतर्क राहावे, संभाव्य पूरस्थिती व इतर आपत्तीजन्य घटनांना तोंड देण्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, असे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले। ही माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल संपूर्ण राज्याच्या जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि सर्वच संबंधित विभागाची बैठक घेतली। या बैठकीमध्ये जे नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करणे आणि एवढंच नाही तर राज्याची पुढची पूर परिस्थिती बघता संपूर्ण प्रशासनाला अलर्टचे आदेश दिले आहे। कुठलीही जीवहानी होणार नाही, प्राणहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही याबद्दलच्या सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। मी सुद्धा महसूल खात्यामध्ये आमची जबाबदारी आहे संपूर्ण सर्वेक्षण योग्य पद्धतीने करून देणे। त्या सर्वेक्षणाचं काम आमचं महसूल विभाग चांगल्या पद्धतीने करेल आणि कोणाचेही नुकसान भरपाई राहणार नाही याची काळजी महसूल विभाग घेईल। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।